प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील, जागा बदलांची मानसिकता तीनही पक्षांची आहे, अजित पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात, गुलाबी जॅकेट घालून अजितदादांची टीमही सज्ज, गुलाबी रंगातील बस 24 दिवस राज्यामध्ये फिरणार। जनसन्मान यात्रा रोज 2 मतदारसंघात जाणार, निवडणुका होईपर्यंत आमची यात्रा सुरू राहणार, तर यात्रेच्या माध्यमातून आम्ही केलेल्या योजना महिला आणि मुलींना समजावून सांगणार, अजित पवारांची माहिती। अजित पवारांची शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेटे यांची भेट घेतली, श्रीराम शेटेंच्या कादवा कारखान्याला देखील अजित पवार यांची भेट। जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवार गटाकडून गाणं प्रदर्शित, अजित पवार गट विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज। नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवार यांच्यासोबतच, गोकुळ झिरवाळ अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार नाहीत। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, जुन्नर मतदारसंघातील हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेला 2 कोटींचा निधी। मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर अजितदादांनी पूर्ण पक्ष आणला असता, पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडकडून हालचाली, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्याची पहिली यादी येणार, 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी असणार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट, धनखड यांच्यासोबत तासभर चर्चा। मातोश्रीवरच्या बैठका आता मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी होऊ लागल्या, उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ, ठाकरेंच्या दिल्ली वारीवर रावसाहेब दानवेंची टीका। उद्धव ठाकरेंबद्दल मला सहानुभूती, दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी याचना करावी लागते, सुधीर मुनगंटीवारांचा टोला। विभागनिहाय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर, भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न, भाजपच्या आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर आता तातडीच्या बैठका। महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हवर महायुतीकडून रॅपनं उत्तर, राज्यातल्या प्रत्येक विषयांवरून महाविकास आघाडीवर शेलक्या शब्दात टीका, महायुतीचा रॅप व्हायरल। वडिलांना राज्यपाल बनवणार, भाजपनं वचन दिलं होतं, भाजपनं दिलेल्या वचनावर अद्यापही निर्णय नाही, अभिजित अडसुळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता, 2 दिवसांपूर्वी मोदींसोबतची बैठक रद्द झाली होती। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची भाजपची तयारी, मुंबई आणि कोकणामध्ये सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन। राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा आटोपता घेतला, राज ठाकरे यांचा दौरा 12 तारखेऐवजी आता 10 तारखेला संपणार, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 10 तारखेला दौऱ्याची समाप्ती होणार। राज ठाकरेंची नांदेडमध्ये हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट, राज ठाकरे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका, राज ठाकरेंच्या विरोधावर मनोज जरांगे यांची खोचक प्रतिक्रिया। प्रवीण दरेकर वेडे झालेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, प्रवीण दरेकर आंदोलन फोडणारे मुख्य सूत्रधार, मनोज जरांगे यांची दरेकरांवर टीका। तांत्रिक तपासणीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया पोहोचला नाही, महिला आणि बालकल्याण विभागानं घेतलेली तांत्रिक चाचणी फेल, राज्य सरकारकडून चाचणीमधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात 1,04,00,000 अर्ज, त्यापैकी 1,03,00,000 अर्ज पात्र, आतापर्यंत सर्वाधिक पात्र उमेदवारांची संख्या पुणे जिल्ह्यात। लाडकी बहीण योजनेला पैसे, मात्र जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत का, पुण्यामधील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टात कान उघडणे। नितेश राणेंच्या नावानं माझगाव दंडाधिकाऱ्यांचा अजामीन पात्र वॉरंट, संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीचं प्रकरण, वारंवार समन्स बजावून देखील अनुपस्थित राहिल्यानं नितेश राणेंना समन्स। विरोधकांनी सेट केलेलं नरेटिव्ह बदलणार, सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार होणार, जनसन्मान यात्रेमध्ये भुजबळांची प्रतिक्रिया। लोकसभेचा आणि विधानसभेचा डाव वेगळा, लातूरवर आपलंच वर्चस्व, विधानसभा निवडणुकांवरून भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य। ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, ओबीसी महासंघाचे ठराव मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण करणार, शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पांडव यांचं वक्तव्य। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 विधानसभा लढवण्याच्या दृष्टीनं भाजपची मोर्चे बांधणी, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात बैठक। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा, अमरावतीच्या इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा। आमदाराच्या नावानं चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या, छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा भागातील घटना, चिठ्ठीमध्ये आमदार नारायण कुचे यांचं नाव। प्रहारच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरामध्ये बॅनरबाजी, आता प्रहार केलाच पाहिजे, बॅनरवर उल्लेख। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या समर्थनात बॅनरबाजी, बच्चू कडूंच्या सभेला
पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र आता पोलिसांकडून परवानगी। पुण्यामध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांविरोधात उपरोधिक बॅनर्स। लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना बॅनरवर सर्वोत्कृष्ट खड्डानाथ सर्वोत्कृष्ट खड्डेंद्रचा उल्लेख। मालेगाव कुसुंबा रोडवरील वाहतूक रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय। कोंडी आणि अपघातांची मालिका लक्षात घेऊन बैठकीत निर्णय। नागपूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन। चिंचभवन पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं दिंडी काढत आंदोलन। परभणी जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांकडून भजन कीर्तन आंदोलनाचा इशारा। पीक विम्याच्या प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक। वाशीमध्ये ड्रोनच्या साहाय्याने कीटकनाशकाची फवारणी। शेलू बाजारमधील शेतकऱ्याकडून आधुनिक शेतीवर भर। राजकीय भाषणं गाजवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील आमखास मैदानावर उभारलं जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल स्टेडियम। पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून मान्यता। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ड्रोनसह उड्डाण घेणाऱ्या क्रियांना बंदी। पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा निर्णय। श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीला हायकोर्टामध्ये आव्हान। अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी दाखल केलेली याचिका। मावळमधील 45,000 मतदान यंत्र हे भोसरीमध्ये गोदामात ठेवले। कागदपत्र 1.5 महिन्यामध्ये सादर करा, कोर्टाची राजू पाटलांना मुदत। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर। रेपो रेट 60.50% कायम। राज्यामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी आता मार्टीची स्थापना। संस्थेसाठी 11 पदं निर्माण होणार। मंत्रिमंडळाकडून संस्थेच्या प्रशिक्षणासाठी एकूण 6,25,00,000 रुपयांचा निधी। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये परिसरात अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर झळकले। अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त भाजप आमदारांकडून स्वागताचे बॅनर्स। पक्ष कुणी चोरला, दुसऱ्याची गोष्ट चोरणं हे हिंदुत्व नाही। ठाण्यामध्ये ठाकरे गटाची बॅनरबाजी, शिंदे गटाला टोला। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये बी.आर. कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यामध्ये जोरदार वाद। कुणालाही पक्षात घेऊन त्यांना तिकीट देऊ नये या मुद्द्यावरून नेते भिडले। भाजप खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का। जवळचे मित्र माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी। काँग्रेसच्या गंगाखेड इथं आयोजित आढावा बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागणी। जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंहवर आरोप निश्चित। दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह दोषी। 2 धर्मामध्ये तेढ भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कलम निश्चिती। कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ। विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी करत सभात्याग। विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा मोठा निर्णय। मी हरले आणि कुस्ती जिंकली, विनेश फोगाटचं ट्विट। पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटची क्रीडा कोर्टात धाव। अपात्र ठरवल्याच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील। आज निकाल येण्याची शक्यता। विनेश फोगाट, तुझा पराभव झाला नाही तर तो केला गेला। आमच्यासाठी तू सदैव विजयीच असणार। विनेश फोगाटच्या निर्णयानंतर बजरंग पुनियाचं ट्विट। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचा आज अंतिम फेरीचा सामना। पाकिस्तानच्या खेळाडूसोबत भालाफेक स्पर्धेमध्ये पुन्हा इतिहास रचण्याची संधी। ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे भारतामध्ये दाखल। पुणे विमानतळावर स्वप्नीलचं जोरदार स्वागत। बांगलादेशमध्ये आज अंतरिम सरकार स्थापन होणार। मोहम्मद युनूस आज रात्री 8 वाजता शपथ घेणार। महाराष्ट्रातील कांदा अखेर 32 तासांनंतर बांगलादेशमध्ये पोहोचला। महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांना आता बँक व्यवहार सुरळीत होण्याची प्रतीक्षा। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 25.28%वर। नाथसागर जलाशयामध्ये नाशिकमधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली। नागपुरात खड्डे अपघातावरून पोलीस आता सतर्क। रस्ते किंवा उड्डाणपुलावर खड्डे पडून अपघात झाल्यास कंत्राटदारावर थेट कारवाई होणार। चिपी ते पुणे विमानसेवा 24 ऑगस्टपासून सुरू होणार। गणेश चतुर्थीपूर्वी विमानसेवा सुरू करण्याचा फ्लाय 91 कंपनीचा मानस। कल्याण दुर्गाडी गणेश घाटाची केडीएमसी स्मार्ट सिटी पोलीस अधिकाऱ्यांसह रवी पाटील यांच्याकडून पाहणी। घाटाची दुरवस्था पाहता घाटावरील सुविधांच्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना निवेदन देत दुरुस्तीची मागणी। वर्ध्याच्या काकड दरादरमध्ये सामान्य रुग्णालयासाठी 25 एकर जागा मंजूर। भाजपचे युवा नेते सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये आयुर्वेद महाविद्यालय आणि आजरा तालुक्यामध्ये योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय स्थापन होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी।